2025च्या बार्शी नगरपालिकेच्या या विजयी सभेच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरती सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपल्या बार्शी शहराची, बार्शी नगरपालिकेची, तालुक्याची लाडकी बहीण तेजस्विनीताई कतले, महायुतीचे सर्व उपस्थित उमेदवार, 36 भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा आहेत, त्यापैकी 2 आरपीआयला जागा आपण दिलेल्या आहेत, 34 भारतीय जनता पार्टी पण चिन्ह आरपीआयला सुद्धा आपण 2 जागा देत असताना माझे सहकारी मित्र अविनाश गायकवाड यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ दिलेलं आहे. शिवसेनेच्या 6 जागा आहेत बांधवून, एक बिनविरोध झाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. आमच्या नाळेताई त्या ठिकाणी विजयी सलामी दिलेली आणि येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे. 3 तारखेला आपल्याला आपली लाडकी बहीण तेजस्विनीताई कतले यांना प्रचंड मताने विजयी करायचं आणि जो थांबलेला विकास आहे बांधवांनो तो सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी तुमच्या प्रत्येक या तालुक्यातल्या नागरिकांच्या, माझ्या वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माता भगिनी सगळ्यांच्या भावना मी जाणतो मित्रांनो. भाऊसाहेब आंबेडकर उभारले की तुमचं रक्त सळसळ करते, कारण सगळेजण बरंच काय 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 बोलतायत. शारीरिक जखमा करण्याचा पण पूर्वी प्रयत्न केला बांधवांनो. आपल्यावरती 4 वेळेस हल्ले केले, पोलीस स्टेशनला नेऊन आम्हाला मारहाण करण्यात आली, रिंगण करू मारलं, परत आपल्याच नावानं ओरडतात, आपली दहशत म्हणतात, आपल्याबद्दलच अपप्रचार करतात आणि एखादं वाक्य आपण पण पोटतिडकीनं काहीतरी बोललो त्याचा अर्थाचा अनर्थ केला जातो आणि 1 लाख कुटुंबावरती फार मोठं संकट कोसळते बांधवांनो. त्याच्यामुळंच एवढा मी पण ज्याच्या एका डरकाळीमध्ये आपल्या महाराष्ट्राचं लक्ष लागतंय बांधवांनो, तो राजेंद्र राऊत सुद्धा शांत झालेला आहे, 10 पाऊल महाग आलेला आहे. त्याचं एकमेव कारण आहे की या तालुक्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या शेताला पाणी देणं, माझ्या तरुणांच्या हाताला काम देणं, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणं, एवढ्याच खातीर सगळे विषय मी बाजूला ठेवलेले आहेत मित्रांनो. दुसरं कुठलंही कारण नाही. हे कोण लागून गेलेत माझ्यापुढे तुम्ही सांगा, काही कोण आहे ती, परंतु आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. मी सर्व जनतेला शब्द दिलाय की माझी अशी एखादी चुकी होणार नाही की माझ्या एखाद्या चुकीमुळे 1 लाख प्रपंच अडचणीत येतील. शहरामध्ये 40,000 प्रॉपर्टी आहेत, 40,000 कुटुंबधारक आहेत आणि ग्रामीणमध्ये 60,000 आहेत मित्रांनो. 1 लाख घर आहेत या तालुक्यामध्ये, 5 लाख लोकसंख्या आहे आणि एखाद्या कुटुंब प्रमुखाची एखादी चूक जर झाली तर त्या चुकीचं एवढं मोठं प्रायश्चित्त त्या कुटुंबाला किंवा तालुक्याला करावं लागतं की मी स्वतः ते पाहिलेलं आहे आणि 1 वर्ष झालं मी जवळून पाहतो की माझ्या बार्शीचे हाल कसे होतात आणि त्याचं सुद्धा खापर माझ्या माती फोडतात. मला आश्चर्य वाटतं. आज या ठिकाणी मित्रांनो सगळे विकासाच्या बाबतीमध्ये सगळे मुद्दे मांडलेले. मी थोडक्यामध्ये काय मुद्दे मांडतो, केलेली कामं, भविष्यातल्या माझ्या योजना तुमच्या समोर सांगणार आहे आणि मला नेमकं कशासाठी हे राजकारण करतोय ह्या सुद्धा काल सुद्धा मी थोडी हिंट दिली. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का लागला की राजभाऊच्या नेमकं डोक्यात काय. विधानसभा झाल्यानंतर पण सगळ्याला वाटलं की राजभाऊ जरा थोडे बदलल्यासारखे वाटलेलं. खरंच मित्रांनो मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की मी खरंच बदललो होतो. तुम्हाला मी कधी वाऱ्यावर सोडणार नाही. ह्या गोष्टी जरा खऱ्या असल्या तरी मी विचार केला होता की या तालुक्यामध्ये जर खोट्याचंच राज्य असेल किंवा खोटं बोलणारी माणसं यशस्वी होत असतील आणि अत्यंत रक्ताचं पाणी करणारी माणसं त्यांना कुठेतरी थांबावं लागत असेल, जनतेबद्दल तळमळ असणारी किंवा प्रत्येकाच्या पोटापाण्याचा विचार करणारी आणि जी टिंगलटावाळी करणारी माणसं असतील तर मग नेमकं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी ह्याच्यामध्ये थांबायचं का नाही हा
हा विचार निश्चितपणानं माझ्या मनामध्ये घर करत होता. परंतु ज्यावेळेस मी कुटुंबामध्ये किंवा बाहेर हा विचार करू लागलो त्यावेळेस माझ्या काही सहकारी मित्रांनी मला सल्ला दिला, भाऊ तुमच्यावरती 1,16,000 मतदारांनी प्रेम केलेच ना. मी माझ्या कुटुंबामध्ये पण आता इथं माझी कविता खाली बसली, ती तर रडत बसली. तुम्हाला मी सांगते म्हणली की अजिबात तुम्ही राजकारण सोडायचं नाही, आपल्या घराचं काय झालं तर तुमचं पण काय झालं तर होऊ द्या, पण कुठल्याही गोरगरिबाला वाऱ्यावर सोडायचं नाही. भले मित्रांनो, मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो. मला सांगितलं की रणवीरला उभा करू नका, नानाला उभा करू नका, तुम्ही स्वतः उभा राहू नका, परंतु या जनतेनं तुम्हाला फार लहानाचं मोठं केलेलं आहे, राजकारणात मोठं नाव दिले, अजिबात ह्यांना कधी विसरू नका, काय व्हायचं ते होऊ द्या. कुठली घमेंड आम्हाला नाही, गर्व नाही, काही नाही, काही नाही, पण उगाच आमच्या नावावरती बिलं फाडली. परंतु आम्ही कधीही विकासाची कास सोडली नाही. माझं पहिलं पूर्वजांचं कुटुंब असेल किंवा आज इथं बसलेले ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्याबद्दल सुद्धा बदनामी. आता उभा राहिले की कतल्यांचं घर टार्गेट सुरू झालं. बाबा काका त्याची काळजी करू नका तुम्ही पण, की असं कारण मालक मालक. आणि मी स्वतः आता काही मंडळी म्हणतात रणवीर मालक आणि रणजित मालक, मी सगळ्याला हात जोडून सांगितलं की बाबा नो भैया म्हणा पण मालक कधी म्हणू नका. आता त्यांच्या घराण्यात पूर्वी 10-15 पिढ्याची परंपरा आहे. तुम्ही त्यांना सगळ्या ठिकाणी मान सन्मान दिला. त्यांची 13 एकर जमीन घेताना, त्या कॅन्सरच्या ट्रस्टवर जाताना, त्या मालकाच्या जमिनीजवळ डोळा ठेवताना तुम्हाला योग्य वाटलं. आणि आता उमेदवारी इकडून उभा केली की तुम्हाला काहीतर झोमतही, कुठलं नौटंकीपणाचं लक्ष नाही. त्यामुळं सगळ्याला मी नम्रपणे सांगतो मित्रांनो की फक्त गैरसमज कधी करून घेऊ नका. मी आज या ठिकाणी आवर्जून सांगतो की कुठल्याही स्वार्थापोटी मी राजकारण करणारा माणूस नाही. माझा स्वभाव थोडा तरकटी एवढंच आहे. माझा एक पॉईंट तेवढाच आहे का तर खरा वागतो तो थोडा तरकटी असतो. ह्याच्यामध्ये कधीही दुमत करण्याचं काही कारण नाही. कारण एखादा व्यक्ती प्रामाणिकपणानं काम करतो आणि त्याला खोटं काय चाललं की त्याला काही गोष्टी सहन होत नाही. आणि ती सहन न झाल्यामुळं मनामध्ये कधी न ठेवता तो तोंडातनं काय वक्तव्य करतो ह्याचा दळचामळ कधी करून घेऊ नका. कारण मी आजही सांगतो, कालही होतो, आजही आहे, उद्याही. या ठिकाणी सगळे उमेदवार बघा सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरिबाची लेकर आहेत. पहिलेही बघा 96 ला होतो त्यावेळेस सुद्धा श्रीनिधी फायनान्सचं मी 2 लाख रुपये कर्ज काढून निवडणूक लढवली. तेव्हाही माझ्या कार्यकर्त्यांबरोबर होतो. परत पुढं नगराध्यक्ष झालो 99, 2004 सगळ्या निवडणुका बघा, पंचायत समिती, जिल्हा परिषद जेवढे आहेत त्या सगळ्या सर्वसामान्य मनपातला खड्ड खाणारा माझा कार्यकर्ता, माळव ऐकणारी माझी भगिनी किंवा कोण चालणी कामगार हे सुद्धा नगरसेवक झाले तिथं हे झाले. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी करतो. सर्वसामान्य गोरगरीब रोजगार हमीच्या कामावरती जाणारा सरपंच झाला, कुठेतरी कोणाच्या शेतात मजुरी करणारा त्या मालकाच्या विरोधात सरपंच झाला मित्रांनो खेड्यामध्ये. ह्याचा राग आहे मायाबद्दल, दुसरा काय नाही. तुम्हाला सांगतो जी मायाबद्दल चीड आहे ती सगळ्यात मोठी चीड आहे की सर्वसामान्य गोरगरिबांच्या बरोबर काम करणारा हा कार्यकर्ता आहे. तेवढा द्वेष काही लोकांना आहे. आणि त्याच्यामुळं मी कुठं कमी पडत नाही किंवा आरी येत नाही. त्यामुळं ज्यावेळेस एखादा योद्धा हरत नाही त्यावेळेस त्याला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहास आहे. त्यामुळं आज तुम्ही पाहताय की 1.5 वर्ष 4 ते 9 मध्ये मिळाली आणि आता 2.5 वर्ष आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा यांच्या माध्यमातून मिळाली मित्रांनो. आणि आता सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, शिंदे साहेब आहेत, दादा आहेत. तुम्ही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका मित्रांनो. मी ज्यावेळेस कन्फ्यूज होत होतो विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी काय करायचं आताच मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. मी सुद्धा शेवटी माणूस आहे, प्रत्येकाला भावना आहेत, मला सुद्धा भावना व्यक्त करण्याचा काही अधिकार आहे. म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की ह्यांना मौज मस्ती करण्याकरता राजकारण करायचं मला अजिबात नाही. मला नौटंकी कधी येत नाही आणि येणार पण नाही. मी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या त्या प्रामाणिकपणानं भगवंताचा मी बघताय त्याच्या चरणी नतमस्तक होऊन शपथपूर्वक सांगतो की मी डुप्लिकेटगिरी कधीच केली नाही आणि करणार पण नाही. जे राजकारण समाजकारण केलं
अत्यंत कष्टानं या बार्शी तालुक्यात चांगले उद्योग यावे, बार्शीचा विकास व्हावा. तुम्हाला सगळं जग जाहीर आहे. शिवसृष्टी आहे, शहीद स्मारक आहे, बसलेला रस्ता आहे, सगळे रस्ते करायचे आहेत, मोठमोठे रस्ते आहेत. 4000 कोटी रुपये कसे आणले, ग्रामीणच्या पाणी पुरवठा योजना, सगळ्या प्रत्येक गावागावातला विकास सगळं तुम्हाला माहित आहे मित्रांनो. मी प्रत्येकाने सांगितलेलं आहे, आता ती रिपीट करायची काही गरज नाही. परंतु ज्या गोष्टीवरती राजकारण केलं जात आहे तेवढ्याच गोष्टी तुम्हाला नम्रपणानं सांगतो. माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवा, इथनं पुढं भारतीय जनता पार्टीचं सरकार राहणार आहे. किमान म्हणजे फडणवीस साहेबांच्या हातात काठी येईपर्यंत, बरोबर आहे. आणि फडणवीस साहेबांचा बेरर चेक तुमच्या गळ्यातलं ताईत राजभाऊ राऊत आहे, एवढं फक्त लक्षात. आणि ह्या गोष्टी त्यांना कळल्या. राजभाऊच्या डोक्यात काहीतरी चुक करायला लागले. लगेच त्यांनी जयाभाऊला पाठवलं बार्शीला. जयाभाऊ, राजभाऊ तुमचा जिगरी दोस्त आहे म्हणले, जावा म्हणले. काहीतरी राजभाऊच्या डोक्यात वेगळं सुरू झालं. राणादादाला घरी पाठवलं. राजभाऊ, असा कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका या बार्शीतली जनता वाऱ्यावरती सुटल. मी तुम्हाला आज शब्द देतो मित्रांनो, माझ्या आयुष्यात शेवटचा श्वास असेपर्यंत मी तुमची सेवा करल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत केली, भविष्यात पण करणार आहे. आता तर मी जिद्दीने पेटलोय, तुम्हाला सांगतो. आता तर माझ्या वाटत जावंच एका गाडी मी हंती आहे. तुम्ही विनाकारण विकासाच्या माझ्या ना माया पायात पाय किती पण घाला, मी खट आहे. पण या बार्शी तालुक्यातल्या गोरगरीब लेकरांच्या पायात पाय घालू नका. माझी नम्रपणे विनंती आहे तुम्हाला की ह्या लेकरांनी काय केलं तुमचं. आज 8 आणि 10 12 हजारावरती लेकर काम करतात. 32 पोरांनी आत्महत्या केली मित्रांनो. आज या बार्शी तालुक्यामध्ये सगळं वसाहत मारलं नव्हतं. सगळं बघा जाऊन तुम्ही उपळाई वगैरे इकडे, ज्या गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं, जिथं जनावराला पाणी नव्हतं, शेतात पाणी यायला लागले. सगळे शेतकरी आनंदामध्ये, सगळ्यांची शेती सोन्यासारखी पिकायला लागली. आज या ठिकाणी गाताच्या वाडीला जावा तुम्ही, तिथं जवळपास 30-35 कारखाने उभारलेत. तिथं पण लेकरांना काम मिळणार आहे गोरगरिबांच्या. ह्या तुळजापूरला 52 उद्योग उभारलेले आहेत. 52 ज्वारीचे असतील, कडबाकुट्टीचे असतील, डाळीचे असतील. आणि ही जिगरबाज माणूस दिलीप गांधी इथं पेजवरती 10 नाव घेतो. 225 कोटी रुपयाचा प्लॅन टाकला मित्रांनो माझ्या शब्दावरती. 1000 जणांचं पोट पाण्याचा प्रश्न तिथे भेटतो. असे आणखीन 3 उद्योजक या ठिकाणी बार्शीमध्ये येणार आहेत. मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो, भविष्य काळामध्ये जामगाव, उपळाई आणि वैराग, संतोषदादा बरोबर मी सुद्धा त्या कारखान्याच्या जागेची पाहणी केली. त्या ठिकाणी सुद्धा MIDC करतो आपण. 3 MIDC करायच्यात मित्रांनो. त्या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार, कारण तुम्ही पेपरमध्ये बघा, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत. त्या ठिकाणी सपोर्ट असल्यामुळं गडचिरोली सारख्या ठिकाणी सुद्धा उद्योग त्या ठिकाणी मोठे मोठे उभारू लागले. आज मी दिलीप शेठ गांधींनी त्या ठिकाणी प्लॅन्ट उभा केला आणि विधानसभेमध्ये माझा नंतर पराभव झाला. त्यावेळेस काही मित्रांना मी तयार केलं होतं. कीर्ती गोल्ड आहेत, बागमार परिवार, दिनेशबाईंचे चिरंजीव, छेडा परिवार किंवा आणखीन काही महेश बापनांच्या माध्यमातून पारेख परिवार, ह्यांना सुद्धा भेटलो. आणि त्यांची मानसिकता होती की भाऊ आम्ही प्लॅन इथं लावतो, पण दुर्दैवानं जे काय घडायचं घडलं विधानसभेला. मी परत त्यांना 5-6 महिने पुढे म्हणलो, नाही म्हणले भाऊ आम्ही 200-300 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट बार्शीमध्ये करायची आणि उद्या तुमच्यातलं विचित्र राजकारण आहे म्हणले. उद्या जर काय कमी जास्त झालं तर आमची लेकर बाळ काय म्हणतील. इथल्या मुलाबाळांकरता पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता आम्ही तयार आहेत, परंतु जर आम्हाला सपोर्ट सहकार्य जर नाही झालं भाऊ तर आमच्या लेकरा बाळांचं काय. तर आज मित्रांनो मी सांगतो, त्यांना फडणवीस साहेबांचे फोन मी घडवून आणलेले आहेत. ती सुद्धा माणसं उद्योग व्यवसाय या ठिकाणी उभा करण्याकरता तयार आहेत. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका. हजारो तरुणांना काम देण्याकरता मी कटिबद्ध असे या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणाचं. और रस्ते होणारच आहेत, कमी होतील किंवा जिथं 10 रस्ते व्हायचे तिथं 2 होतील, जिथं कुठं 4 बल्ब लागेल तिथं 1 बल्ब लागेल, ज्या ठिकाणी 10 गटरी व्हायचे तिथं 2च होतील.
परंतु पोटापाण्याचं काय? या बार्शीतल्या प्रत्येक तरुण इथं बसलेल्या सगळ्यांनी सांगावं, किती जणांच्या घरामध्ये प्रपंचा बाबतीमध्ये अडचणीत, सगळ्यांनी प्रामाणिकपणानं सांगावं. किती जणांच्या कुटुंबामध्ये अडचणीत, किती जणांची शेती पिकत नाही, किती जणांना पाण्याची आवश्यकता. आज ह्या परिसरामध्ये सगळे शेतकरी बांधव समाधानी झालेत. त्यांना एक आशा पल्लवित झाली की मी ऊस लावन, मी द्राक्ष लावन, मी केळी लावन, माझं उत्पन्न वाढल, मी माझ्या कच्च्या घराचं पक्क घर करन, मी बंगला बांधन, माझ्या मुलांचं लग्न होईल, मी माझ्या नातवांचं तोंड बघन. ही भावना आज निर्माण झाली मित्रांनो. 50,000 एकर जमीन आज बागायत झालेली आपली. एवढे मोठे 37 साठवण तलावातले 25 साठवण तलाव पूर्ण झालेत. एवढं सोपं काम नाहीये. इकडे बंधारे आपण गोरवडेवरती, नागझरी, भोगावती, चांदणी, बिडकी ह्या सगळ्या नद्यावरती बंधारे आज आपण केलेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळू लागले, आर्थिक उत्पन्न वाढण्याचे सगळे जे काही स्त्रोत होते ते निर्माण झालेले. भविष्यामध्ये काल ज्या वेळेला मी सांगितलं, त्यांनी सांगितलं की तिसरा टप्पा मी 6 महिन्याच्या आत मंजूर करणार आहे. तुम्हालाही सांगतो की आज त्या ठिकाणी तावडीच्या तळ्यातनं खामगावच्या टिमीच्या माळावरती पाणी न्यायचं, तिथनं ते डाळे पिंपळगावच्या धरणात टाकायचंय, तिथून ते भगवतीच्या बंधाऱ्यात पाणी जाणार आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी एवढ्या सोप्या आहेत? अजिबात सोप्या नाहीत. ज्यांना 35-40 वर्ष जमलं नाही त्या आज 2.5 वर्षामध्ये एवढं मोठं एका टोळ्यात 700 कोटी रुपये आणले आणि पाणी शेतामध्ये पाठवलं. तुम्ही काय पाईपलाईनच्या बाबतीमध्ये वरडताय? तुम्ही काय माझ्या माता भगिनींना खोटा प्रचार करून या ठिकाणी आणखीन अफवा उठवताय? मी माझ्या सगळ्या इथं भगिनी उपस्थित आहेत, या लाईव्हच्या माध्यमातून माझ्या घराघरातल्या माता भगिनी ऐकतात. तुम्हाला हा तुमचा सख्खा भाऊ या ठिकाणी शब्द देतो, जया भाऊने दिल्याप्रमाणे भगिनीनो, काही कारण एप्रिलच्या शेवटच्या तारखेच्या आत तुम्हाला या ठिकाणी त्या उजनीचं पिण्याचं पाणी आणून दिल्याशिवाय गपचूप बसणार नाही. माझी जबान आहे. काही किंमत मोजाल त्या ठिकाणी, तुम्हाला सांगतो कुठलीही किंमत मोजाल, परंतु ते पाणी आणल्याशिवाय मी गपचूप बसणार नाही. द्या उत्तर तुम्ही. आता उद्या पण आणखीन प्रचाराचा वेळ आहे. उद्याही तुम्ही सांगा की माझ्यामध्ये हिंमत आहे का तुमच्यामध्ये हिंमत आहे, बघून जाऊ दे, होऊन जाऊ दे एकदा. काय अरे तुमच्याकडनं टिंगल टवाळी होती. मला एक गांभीर्यानं, मी विकासाच्या बाबतीमध्ये बघणारा माणूस आहे. प्रत्येक गोष्ट मी अत्यंत संवेदनशील बघतो. तुम्ही सहज येतो त्याला टिंगलीवरती. राजकारण, समाजकारण, विकास काय टिंगलीचा भाग आहे? कुठेतरी 4 शब्द हा केलं, टिंगल टवाळी केली म्हणजे झालं, सगळ्यांचं पोट भरलं. कुठेतरी 2 घास खायला गेले, कुणाच्या तरी मैत्रीच्या एखादं झालं म्हणजे त्याच्या घरी भेटायला गेले म्हणजे विकास झाला, किंवा कुठेतरी जेवायला गेले म्हणजे विकास झाला. एवढंच करायचं आणि तिथं 4 जणात बसून टिंगल टवाळी करायची. ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय सुचतं मला सांग. आज या ठिकाणी तुम्ही सांगता की दहशत केली. काय केली आम्ही? सांगा ना तुम्ही सांगा या ठिकाणी काय केली. तुम्ही जे काय केलं तुमच्यावरती कधीतरी माझ्या जवळचा कुणी अंगावर आला, एक जण वाकडं बोलला, कधी तुमचा अवमान केला, आम्ही तुमचा कधी अवमान केला? भाषणामध्ये टीका टिप्पणी झाली असेल थोडीफार, परंतु तुमच्याबद्दल अनादराने वागणूक आम्ही कधी केली नाही. आणि भविष्यात सुद्धा तुमचं वय झालंय, त्या वयाचा सन्मान ठेवून आम्ही आयुष्यात करणार नाही. हे पण शब्द या जनतेला या ठिकाणी. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? परंतु विनाकारण या ठिकाणी दिशाभूल करून कुठलंही राजकारण चुकीच्या पद्धतीने करू नका. दिशाभूल या जनतेची करू नका. तुम्ही अत्यंत टिंगल टवाळीमध्ये सगळा तालुका नेलेला आहे. आज या तालुक्याला 1 वर्ष झालं तुम्ही आमदार आहेत, परंतु या नगरपालिकेमध्ये तुम्ही सगळेजण सांगा, या ठिकाणी साक्षीदार आहेत. मी काल पण नम्रपणे सांगितलं, मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, भाऊ आदरणीय प्रभाताई झाडबुकेंची आठवण आम्हाला झाली तुमच्या भाषणात. तुम्ही एक शब्द सुद्धा कुठं वाकडा बोलत नाहीत सध्या, आणि मी बोलणार पण नाही मित्रांनो. कारण या ठिकाणी या तालुक्यामध्ये या बऱ्या मोठमोठ्या माणसांनी फार चांगलं काम केलं. कर्मवीर मामासाहेबांनी केलेलं आहे, आदरणीय प्रभाताईंनी केलेलं आहे, काकासाहेब सुलाके, ही सगळी थोर मंडळी आहेत. या सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे, रोजगार निर्माण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर राजन मिल असल, जयशंकर मिल असल, त्याचबरोबर लोकमान्य मिल असल, सोलाकी मालकांनी केलेली. ह्याच्यानंतर काय झालं मित्रांनो? मोठे उद्योग एकच झाला बघा दिलीप गांधींचा. त्याच्यानंतर काय झालं? काय प्रयत्न झाले? ऑइल मिल बंद पडल्या, हातमाग भगवंत सहकारीचे बंद पडले. मग आता हे सगळे बंद पडलेले उद्योग करायचे नाहीत का चालू? आज प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला 25 कोटी, 50 कोटी, 100 कोटीचं
डिक्लेरेशन व्हायचं, पेपरला बातमी यायची. या वर्षात आली का? तुम्ही सांगा, वाचताना पेपर सगळेजण आली का काय बातमी? 5 कोटी रुपयाचा बार्शीला निधी आला, दाखवा मला बातमी आहे का? सगळ्या पत्रकार बांधवाला पण मी विनंती करतो, आली का बाबा? तुम्हाला मी बोलवून घ्यायचो, मुंबईवरून फोनच करायचो, उद्या पत्रकार परिषद आहे, काय काय आणलं भाऊ, काय? तुम्हाला पण उत्सुकता असायची. सगळ्या पत्रकार बांधव आली का बातमी काय? आणि मग जर पैसे नाहीत आले मित्रांनो, हे व्यापारी बांधव, हे व्यापार पेट आहे सगळी. अरे आज व्यापारी मजबूत आहेत, त्यांच्या पायावरती आज व्यापार जीवन ठेवला या तालुक्यातल्या लोकांनी. मगाच मी सांगितलं की कर्मवीर मामासाहेब जगदाळे, काकासाहेब सोलाके, भाऊसाहेब जाडबुके, राजन मालक या सगळ्यांनी उद्योग उभा केले, शिक्षणाची दारं खुल्ली केली. इथले मेडिकल मधले सगळे डॉक्टर मंडळी यांच्या वैद्यकीय क्षेत्रामुळं, शिक्षणामुळं आणि व्यापार पेठेमुळं व्यापारी मजबूत असल्यामुळे बार्शीची शान आहे. नाहीतर राजकीय काय सपोर्ट मिळाला यांना? काही सुद्धा मिळालेलं नाही. आज बाजार समिती ताब्यात आल्यानंतर तिथे कुठेतरी 4 कारखाने उभारले, परंतु तुमच्याकडे बाजार समिती होती त्यावेळेस तुम्ही काय केलं? आता जर रावसाहेबांनी सगळा पाडा वाचला, मला डबल वाचायची काही गरज नाही, परंतु एवढं बाजार समितीमध्ये काम केलं. सुरुवातीला बाजार समिती ताब्यात आली, काही सुद्धा एफडी नव्हती. एवढा कोट्यावधी रुपयाचा खर्च करून 16 कोटी रुपयाची एफडी तिथे शिल्लक आहे मित्रांनो. 16 कोटी रुपये जाऊन बघा, उद्या सोमवार आहे, बँकेचे खाते बघा, मार्केट कमिटीत पत्र द्या, तुम्हाला एफडीच्या पावत्या दाखवतो. आणि नगरपालिका एवढं केलं आणि तेवढं केलं. अरे चुका तुमच्या. पाईपलाईनचं सांगितलं रावसाहेबांनी, त्या चहापेक्षा केटली गरम आहे. आता ती पाईपलाईनला जी खर्च झाला त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मेंटेनन्सला झाला. आता असं जर म्हणलं तुम्ही आमच्यावर जर ढकलत असाल तर काय उपयोग आहे? आणि तुम्ही 1 वर्ष जर तुमच्याकडे एवढं सन्मानाचं पद तुम्हाला तालुक्यात दिलं असेल, ठीक आहे, माझ्याकडनं काय चुका मला गपची बसवलं असेल, पण तुम्ही 1 वर्षात, जसं मी आमदार होतो त्या ठिकाणी लोकल बॉडी नाही, कुणी नगराध्यक्ष नाही, नगरसेवक झालं 4 वर्ष नाहीत, मग आमदार होतो म्हणून मला मिटिंग घेता येत होत्या. या वर्षामध्ये मी आमदार नाही, मी कुठल्या तोंडानं जाऊ? तुम्ही सांगा बरं. तुम्ही एवढे सिनियर 5-5 वेळेस आमदार झालेले, तुम्ही सांगा बार्शीकरांना समजून. एखादा जर माझी आमदार असेल आणि तिथं बॉडी नाही, ठीक आहे, बॉडी असती, मी माझी आमदार असतो तरी तिथं काही मदत केली असती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं मित्रांनो, त्यानुसार मला कुठल्या अधिकारावानाने त्या ठिकाणी बैठक घेण्याचा अधिकार होता? मी जसं पूर्वी महिन्याला बैठक घेत होतो, सगळे नगराध्यक्ष, नगरसेवक, चीफ ऑफिसर, मला कुठं बैठक घेता आली? मला नगरपालिकेत जाता आलं का? मला पंचायत समितीत जाता आलं का? एवढी अतिवृष्टी झाली, मला तहसीलला बैठक घेता आली का? पण मी सहकार्य मात्र करत राहिलो, कुठं अडथळा आणला नाही. पण ह्यांनी 1 बैठक घेतलेलं फक्त दाखवा पत्रकारांनो, तुम्ही तिथं सांगा 1 बैठक घेतली का नगरपालिकेत? सांगा. नाही तर आहेत का तुम्ही? तुम्हाला बोलवलं, एखाद्या पाणी पुरवठा अडथळा आला पाईपलाईनला, घेतली का बैठक? कलेक्टर साहेबांकडे गेले का? पाणी पुरवठा नगर विकास मंत्र्याकडे बैठक घेतली का? अजिबात नाही. फिल्टर टँकवर जायचो मी, दर महिन्याला एकदा जायचो, त्याचं चित्रीकरण यायचं. कधीतरी 422ला उजनीच्या आणि चांदणीच्या फिल्टरवर गेले का? तुम्ही जर काहीच केलं नाही, आलेलं काम होतं. मी पालकमंत्र्यांना विनंती केली, त्यांनी कलेक्टरला सूचना दिल्या आणि तिथनं परत यंत्रणा हल्ली ना. आता पाईपलाईन जवळपास 60% पूर्ण झाली, जॅकवेल पूर्ण झाले, आंबारचे टाकी पूर्ण झाली. त्यामुळे माझ्या माता भगिनीने कुठली काळजी या ठिकाणी करण्याचं कुठलंही कारण नाही. बा विकासाच्या बाबतीमध्ये आज कडने हजार कोटी रुपये तालुक्याला गेलेत, आपल्या इथं 1 रुपया आला नाही. फक्त एकदा 5 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले, मला म्हणले बहुपत्र दिलं, मला सुद्धा ती पत्रकार परिषद घेऊ वाटत नाही, एवढा कमी आकडा. त्यामुळं भविष्य काळामध्ये माझ्या शहरातल्या वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माता भगिनी, सर्व नागरिक कुठलाही जातीवाद न करता आज या ठिकाणी लगी किल्पा फिरायला चालू झाल्या. बघा आता उद्यापासून सर्व मुस्लिम समाज बांधवाला नम्रपणे हात जोडून विनंती करतो. गेल्या वेळेस आशिबाई तांबोळे हे नगराध्यक्ष होते मित्रांनो, कतले मालक त्यांच्या विरोधात होते, ढगे अण्णा त्यांच्या विरोधात होते. तिन्ही माणसं एका व्यासपीठावर आणण्याची क्षमता या राजेंद्र राऊत मध्ये. सगळ्या जाती धर्माची माणसं या व्यासपीठावरती आहेत, सगळे. कुठलाही जातीवाद मला कधीच आवडत नाही. छत्रपती शिवरायांचा मी मावळा आहे. ज्या पद्धतीनं आता सुद्धा या देशामध्ये
सगळ्या ठिकाणी काय जातीवरती दाखले अमुक तमुक सैन्य दल सगळीकडे आहे, पण एकमेव ह्या जगाच्या पाठीवरती राजा होऊन गेला, त्यांनी कुठल्याही जातीचं सैन्य दलाला नाव दिलं नाही. मावळा हा पदवी दिली मित्रांनो, मावळा. आणि त्यांचे विचार घेऊन आमच्यासारखे मावळे या ठिकाणी काम करतात. त्यामुळं कुठलाही जातीवाद या बार्शीमध्ये होणार नाही एवढा मी शब्द तुम्हाला प्रामाणिकपणे देतो. पहिलंही कधी काय होऊन दिलं नाही, भविष्यातही काय होणार नाही. परंतु जे किल्पा उद्यापासून फिरणार आहेत, अमुक इकडं हत्याकांड, अमुक तिकडं ही झालं ती झालं, ह्यानी कुणाचंही पोट भरणार नाही. फक्त दिशाभूल करण्याकरता आता हिकडली झोपडपट्टी उठणार, तिकडली झोपडपट्टी उठणार. त्याचबरोबर मगाच काय आपलं स्वामी जिंदर बुवा आणि आपले मनमथ स्वामी महाराजांचा विषय आपण सांगितला. अरे बाबांनो, मी भगवंताचा एक भक्त आहे, मी संप्रदायाशी निगडीत माणूस आहे. त्यामुळं अशा देवाधर्माला कधीच, आणि सगळ्या मुस्लिम समाज बांधवाला मी सांगू इच्छितो, बांधवांनो, 4-4 पीर माझ्या शेतामध्ये, 4-4 माझ्या माझ्या पूर्वजाच्या. सगळ्या मुस्लिम समाज बांधव ज्या पद्धतीनं पीराला पवित्र मानतात त्याप्रमाणे आम्ही जातो गुरुवारी पीराला, आमच्या घरचे पण जातात. आणि आपल्या सगळ्याला माहित आहे, इथं नायकवाडी साहेब स्टेजवरती आहेत, समीरभाई वळसंकर असतील, इथं बागवान समाज बांधव आहेत. कितीतरी असे भांडणं होती, तुम्हाला पण माहित आहेत. नमाज पाडत असताना प्रत्येक ईद आली की भांडणं, बरोबर आहे. 50 वर्षाचा प्रश्न होता, 50 वर्षाचा. 2 ठिकाणी ईदगेची व्यवस्था, नमाजची व्यवस्था केली. पवित्र नमाजची व्यवस्था करणारा हा राजेंद्र राऊत नावाचा कार्यकर्ता आहे बार्शीमध्ये, नायकवाडींच्या तिथं. आणि 422ला 1.25 एकर जमीन दिली, आमदार कोट्यातनं ईदगाह बांधून दिला. कधीतरी आमच्या डोक्यात विचार आला का मुस्लिम समाजामध्ये भांडणं आहेत, मिटवावी? आला? त्यामुळं सगळ्या जाती धर्माला या ठिकाणी सभागृह दिली. आज छत्रपती शिवरायांची सृष्टी आहे. ज्यांच्या जीवावरती आपण मित्रांनो सुरक्षित आहेत, ज्या सैन्याच्या जीवावरती आपण सुरक्षित या देशामध्ये, त्या सैन्यांचा सुद्धा तिथं आदर केला. आणि आपण सगळ्यांनी शहीद स्मारक केलं, तिथं आपण मानवंदना देण्याकरता जातो, नतमस्तक होण्याकरता. आज सर्व माझ्या दलित समाज बांधवाला पण नम्रपणे सांगू इच्छितो मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा करायचा आहे, निश्चितपणानं तो पुतळा करण्याकरता राजेंद्र राऊत नावाचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त तयार आहे. कधीही तुम्ही या, कधी माझे सगळ्या गोष्टीची तयारी आहे. आज बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचा विषय, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय, राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्याचा विषय, महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा पुतळ्याचा विषय, ह्या थोर पुरुषांच्या पुतळ्यांचे विषय तेही सोडवले जातील मित्रांनो. सगळ्यांच्या भावनेची कदर करणारा मी कार्यकर्ता. त्यामुळे कुणी कुठली या बार्शीमध्ये काळजी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न उद्भवतो तो शेवटी पोटापाण्याचा. सगळी कामं होतील, सगळ्याचा आदर होईल, सगळ्या समाजाच्या भावनाचा त्या ठिकाणी विचार केला जाईल. पण एकच आणि एकच सांगतो मित्रांनो, की बार्शी नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या 3 निवडणुका झाल्यानंतर 4 वर्ष कुठलीही निवडणूक नाही, विधानसभाच आहे. 3.5 वर्षानं लोकसभा येते. मी मगाच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं, हिंदीचं सरकार केंद्रात, राज्यात महायुतीचं सरकार आहे. किमान 20-25 वर्ष तर ह्या सरकारचं कुणी माझ्या हयातीपर्यंत काही होणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आज पालकमंत्र्यांनी सगळ्या भावना व्यक्त केल्या काल, बरोबर आहे. तुम्ही पाठपुरावा करणार आहेत का? करणार का? गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही साहेब मला जर म्हणले असते, कुणाकडनं निरोप दिला असता, विकास कामाच्या बाबतीमध्ये माझी अडचण आहे, ते सुद्धा म्हणायची गरज नाही. पण राजभाऊ राऊत, तुम्ही ह्याच्यामध्ये काय पाठपुरावा करा. माझ्या डोक्यात काय आयडिया, तुम्ही सांगितलेल्या कामाचं सुद्धा पाठपुरावा करून फडणवीस साहेबांना इथं निधी आणण्याची माझी मानसिकता झाली असती, मी तयारी दर्शविली असती. पण तुमची तयारी आहे का? तुमची तयारी अशी कधीच 90% तुम्ही ताकदवान होतात, मी 10% ताकदवान होतोय सत्तेमध्ये. प्रत्येक कधी सुद्धा तुमची मानसिक तयारी झाली नाही. परंतु आज या ठिकाणी माझ्या सगळ्या बांधवांना मी सांगू इच्छितो, बांधवांनो, की ह्या 3 निवडणुका झाल्यानंतर 3.5 वर्षानं लोकसभा आणि 4 वर्षानं विधानसभा आहे. त्यामुळं जानेवारी नंतर तुम्हाला ही माणसं कुठेही सापडणार नाहीत, कुठेही सापडणार नाहीत. आणि जर नगरपालिका आपल्याकडे आली,
बाजार समिती आली, पंचायत समिती, जिल्हा परिषद आली, तर कधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला किंवा महायुतीच्या सगळ्या नेत्यांना कधीही मनामध्ये वाटणार नाही की ह्या मतदारसंघामध्ये आपला आमदार नाही, ह्याची कधीही जाणीव त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे मी प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगू इच्छितो, हात जोडून सांगतो, माझ्या कुठल्याही अस्तित्वाचा विषय नाही, माझ्या प्रतिष्ठेचा विषय नाही. मला राजकारणात सुद्धा मी आता बघितलं, कुणाला सुद्धा कुटुंबातलं उभा केलं नाही. तुम्हाला जर योग्य वाटलं उद्या सुद्धा की राजभाऊ हा उमेदवार योग्य आहे विधानसभेला, तुम्ही सांगाल तो उमेदवार देण्याची तयारी माझी असेल. हा एक प्रामाणिक कार्यकर्ता शब्द आहे. कुठल्याही स्वार्थासाठी मला निवडणूक करायची नाही मित्रांनो. फक्त या बार्शीमध्ये गुंडगिरी वाढली, दादागिरी वाढली, कुणालाही नीट जगून दिलं जात नव्हतं. तरुणांच्या हाताला काम द्यायचं सोडून हातात तलवारी दिल्या जायच्या, चुकीच्या मार्गाने तरुणांना लावलं जायचं, आणि त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जन्म झाला. माझा राजकारणाचा काही संबंध आहे? काही संबंध नव्हता. परंतु या ठिकाणी मी आज सगळ्यांना नम्रपणे सांगतो की निवडणुका 4 वर्ष नाहीत. त्यामुळं जर बार्शीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची जर नगरपालिका तुम्ही दिली तर भविष्यकाळ ह्या बार्शी सारखा सुवर्ण भविष्यकाळ कोणाचाच नसतं. ही जबान आहे माझी, जबान तुम्हाला. 3 MIDC 50,000 भविष्यातलं शेती भिजवण्याचं धोरण, या बार्शीची बाजारपेठ फोडण्याचे प्रामाणिक प्रयत्न, आणि या बार्शीला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय हा राजे राऊत राहणार नाही, एवढी या ठिकाणी नम्रपणे भगवंताच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो. त्यामुळं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती करायची, माझ्या सगळ्या बांधवाला विनंती करायची, भगिनीला करायची. 2 दिवस राहिलेत आता मतदानाला. 2 तारखेला मतदान आहे. उद्या काही अफवा उठवत्याल, काही बोलत्याल, कुणाकडे लक्ष देऊ नका. थेट आपले तेजस्वीताईंचं चिन्ह आहे कमळ. बाकीच्या 36 जागेवरती कमळ चिन्ह आहे, 5 जागेवरती धनुष्यमान चिन्ह आहे. सगळ्यांना व्यवस्थित मतदान करण्याकरता सांगा, आणि प्रत्येकाच्या घरोघरी पाण्याच्या बाबतीमध्ये सांगा, काळजी करू नका, तुमचा भाऊ पाणी आणायला तयार आहे. आणि भविष्यकाळ उज्ज्वल करण्याकरता प्रामाणिकपणाने प्रयत्न राजेभाऊ राऊत करणार आहेत. कुठलाही स्वार्थ, कुठलाही मनामध्ये कुठलाही किंतु मी न ठेवता प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे. त्याकरता तुमचीही या ठिकाणी आशीर्वादाची गरज आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ही निवडणूक जनतेनं ताब्यात घेतलेली आहे. फक्त गाफील मित्रांनो होऊ नका, गाफील राहू नका. हे तुमच्या भविष्याची, लेकराबाळाच्या पोटापाण्याची निवडणूक आहे, एवढीच विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी महायुतीचे सगळ्याच्या सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावे, आणि आदरणीय आपल्या तेजस्वी ताईला प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं, आणि या बार्शीचा विकास करावा, प्रगती करावी, एवढी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व माझ्या जनतेचे मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी सर्वांनी येऊन आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. राष्ट्रगीत